सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी उत्साहात संपन्न। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला। यामध्ये आज समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। समता दिंडीचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले। यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्यास, तर सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले। विविध शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जितेंद्र औलवार साहेब, लेखाधिकारी संतोष चव्हाण, सेवानिवृत्त समाजकारण अधिकारी बापू दासरी, अशोक गोडबोले, डॉक्टर इम्रान खान, माधव आंबटवार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार माननीय भगवान ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती। छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने समता दिंडी महात्मा फुले यांच्या वेशभूषेत प्रेमदत्त पुंतर, क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या वेशभूषेत कुमार दिव्या नागनाथ गबाले या विद्यार्थ्याने सहभाग नोंदला। या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, स्नेहानगर ते राजश्री छत्रपती शाहू महाराज पुतळा असा होता। राजश्री छत्रपती शाहू महाराज पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सामुदायिक संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले व राष्ट्रगीताने समता दिंडीचा समारोप करण्यात आला।
ताटात सजलेली होती आणि त्यावेळेस त्या लोकांचा राजा अतिशय कमी वेळामध्ये 20व्या वर्षामध्ये राजसिंहासनावर विराजमान झालेला होता. घोड्यांच्या ताफात बळ आणि नगर सजले होते. झांज, ताशा, तुतारी आणि दंड ठोकवले होते. तावडीला जाग आली होती, आखाड्यांना भरती आली होती, नगर युगाची मांडणी सुरू झाली होती. राजा छत्रपती शिवछत्रपतींच्या हाताने या ठिकाणी कोल्हापूर संस्थानाच्या गाडीवर इंद्रावण झालेले होते आणि त्या रयतेचे राजे लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती शाहू महाराजांना भव्य दिव्य रॅलीची सांगता या ठिकाणी केली जाणार. रथावरील मला सांगा, रथावरील सर्वांनी सावधानमध्ये उभं टाका. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. विश्रम. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई या वेशामध्ये आमचे काही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून कौतुक करतो. आज आपण 7 वाजता या ठिकाणी हजर झालेले आहोत. महात्मा फुले पुतळ्याजवळून माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर साहेब यांच्या हस्ते आपण हिरवी झेंडी दाखवून या रॅलीची सुरुवात केलेली होती. महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी महामानवांना आपण रॅली काढलेली. जवळपास 100 ते 150 विद्यार्थी, जवळपास 70 ते 80 कर्मचारी, सहाय्यक आयुक्त कार्यालय, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सन्माननीय औनवर साहेब या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांसोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमच्या विभागाचे सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी सन्माननीय बापू दासरी साहेब, तसेच सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी सन्माननीय गोडबोले साहेब, तसेच आमच्या विभागाकडून ज्यांना सन्मानाचे पुरस्कार दिले जाते असे सन्माननीय भगवान ढगे सर, तसेच शेख सर, तसेच अंबटवार साहेब आणि इतर सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पत्रकार बांधव पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या बहुजन विभागाचे कर्मचारी तसेच विद्यार्थी, कांबळे सर असो, वाघाळ्याचे, तसेच आमचे नेत्रगावकर सर असतील, केंद्रे सर असतील व विविध या ठिकाणी कर्मचारी, पवार सर असतील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे मी जयंतीच्या वतीने शुभेच्छा देतो. या ठिकाणी विशेष करून आमचे जे 5वी ते 8वीचे विद्यार्थी जे आहेत, गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी, त्यांचे सर्व कर्मचारी यांचं मनापासून कौतुक करतो.
महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नांदेड यांचेही मनापासून मी कौतुक करतो। तसेच शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मालेगाव या ठिकाणावरून विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। महात्मा फुले यांच्या वेशात प्रेम दत्ता पुंड हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत। सावित्रीबाई फुले यांच्या वेशामध्ये दिव्या नागनाथ गवाले यांचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे। सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाऊ मिळणार आहे। आपण अख्ख्या पावसामध्ये त्या ठिकाणी महात्मा फुले पुतळ्याजवळून आपण चलत या ठिकाणी आलेले आहात। सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो। आणि यानंतर आपण राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप करणार आहोत। तरी सर्वांना, सर्व नांदेडकरांना, सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पत्रकार बांधवांना मी समाज कल्याणच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। शामिल क्रमांक 1 तो वेशभूषा परिधान केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं साहेबांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। नेत्यांनी नोंद घ्यावी। समाज वसतिगृहाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर छत्रपती शाहू महाराज यांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। सामाजिक न्याय दिनाची जे काही असेल, जे काही योजना असतील, सामाजिक न्यायाच्या ज्या काही वसतिगृहाच्या योजना असतील, शिष्यवृत्तीच्या योजना असतील, छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये सुरुवात केलेली आहे। ती सुरुवात आजपर्यंत आपण यशस्वीरित्या आपण राबवत आहोत। म्हणून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सन्मानाने सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत। आमच्या शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, विविध शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराजांवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा आपण या ठिकाणी घेत आहोत। या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने आपण महात्मा फुले पुतळ्याच्या पासून आपल्या जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर साहेब यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला आपण सुरुवात केलेली होती। सदरीलची रॅली महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आपण रॅली आलेली आहे। या रॅलीमध्ये विविध शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। पावसात सुद्धा विद्यार्थ्यांचा उत्साह गगनात मावेनासा होता। सर्व विद्यार्थी, सर्व कर्मचारी, नांदेड जिल्ह्यातील नागरिक, सर्व पत्रकार बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते आणि या निमित्ताने आपण सर्व विद्यार्थ्यांना व सर्व नागरिकांना सामाजिक न्याय विभागाकडून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। जयंती ही दिवाळीप्रमाणे साजरी झाली पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं। बाबासाहेबांचे विचार आणि छत्रपती शाहू महाराजांचे विचार आपण घेऊन या योजना व विविध ठिकाणी राबवत असतो। तर बाबासाहेबांनी जे सांगितलेलं होतं, छत्रपती शाहू महाराजांची जयंती हे दिवाळीप्रमाणे साजरी झाली पाहिजे। म्हणून या ठिकाणी आपण दिवाळीप्रमाणे आपण जयंतीचे साजरीकरण करत असतो। संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध उपक्रम घेऊन आपण ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतो। थँक्यू। नमस्कार, माझे नाव प्रेम दत्ता पुंड आहे। मी शांतिनिकेतन पब्लिक स्कूल या शाळेमधून आलेलो आहे। आज शाहू महाराजांची जयंती भारतभरामध्ये खूप उत्साहाने साजरी केली जाते। धन्यवाद।
काय बोल बेटा बाई. आज तू महात्मा फुले यांची वेशभूषा साकारली काय? मी महात्मा फुले या वेशभूषेमध्ये आलेलो आहे. माझे नाव दिव्या नागनाथ गवाले. मी शांतिनिकेतन पब्लिक स्कूल या शाळेतून आले. आज शाहू महाराज यांची जयंती. मी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आले. धन्यवाद. पाऊस असताना देखील तू या रॅलीमध्ये सहभागी झाली होतीस काय? बोल की सांग ना. महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून शाहू महाराजांपर्यंत आज महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आले. रॅली काढण्यात आली होती. त्या रॅलीमध्ये सहभागी झाले तुम्हाला? रॅली काढण्यात आली होती. मी त्या रॅलीमध्ये सहभागी झाले. सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली होती. सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली होती. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. शाहू महाराजांच्या जयंतीविषयी सर्वांना हार्दिक शुभेच्छा.